आज आपण बघूया सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं अँग्युलर ॲक्सेलरेशन. सो व्हॉट इज अँग्युलर ॲक्सेलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सेलरेशन. बट आज आपल्याला बघायचं आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सो व्हॉट इज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन? द ॲक्सेलरेशन ॲक्ट along the radius vector when particle performing UCM. UCM means uniform circular motion is called as centripetal acceleration. म्हणजे त्याचा अर्थ काय? सपोज एक पार्टिकल UCM परफॉर्म करत आहे म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. O is the center, then OP with the radius vector R. If the acceleration act along the radius vector, then this acceleration is called as centripetal acceleration, and this acceleration is always directed toward the center. आता आपण बघणार आहोत एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आता आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची डेफिनेशन बघितली होती. आता आपल्याला बघायचं आहे डेरिवेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, सो कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो लेट O be the center, let O be the center and OP be the radius vector, OP be the radius vector of a circle. So after small interval, so particle क्या perform करता है? circular motion. So let P be the initial position of particle, let P be the initial position of particle, then Q be the final position of particle. Means after small interval particle reaches to new position Q, particle reaches the new position Q, describing an angle d theta, describing an angle d theta. म्हणजे इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालेला आहे? d theta. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालेला आहे? d theta. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू d theta, but angular velocity is rate of change of angular displacement with respect to time. Means angular velocity represented by omega is equal to d theta upon dt. Now linear displacement म्हणजे particle reaches to new position in straight line. So in straight line means q to p or p to q. So linear displacement is pq. Now linear velocity. So velocity is rate of change of displacement with respect to time. So linear velocity is rate of change of linear displacement with respect to time. Linear displacement किती आहे? pq. So linear velocity is rate of change of pq with respect to time म्हणजेच pq upon dt. Start होणार. Now the direction of linear velocity at point P and Q shown by tangent to that point PA and PB. Okay, so direction म्हणजे if particle is at point P, then direction of P is tangent to that point means PA, and direction at Q is tangent to that point means QB. Okay, so PA and QB. Okay, so draw QC parallel to PA. आपण काय केलं इथं? PA हा एक रेडियस वेक्टर आहे, सॉरी PA हा एक वेक्टर आहे, डायरेक्शन वेक्टर. सो आपण त्याला पॅरलल आणखी एक डायरेक्शन वेक्टर ड्रॉ केला QC. ओके, सो ड्रॉ QC पॅरलल टू PA अँड जॉईन BC. आणि आपण काय केलं इथं BCला QC आणि BQ सोबत जॉईन केलं, तर इथं एक ट्रायंग्युलर वेक्टर तयार झाला. ओके, सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर, आता ट्रायंगल ऑफ वेक्टर हे तुम्ही शिकलेले आहे. QB इज इक्वल टू QC प्लस BC. लक्षात घ्या QB. ओके, QB इज इक्वल टू QC प्लस CB. ओके, QB इज इक्वल टू QC प्लस CB. ट्रायंगल ऑफ वेक्टर आपण बघितलं होतं की QB इज इक्वल टू QC प्लस BC. लक्षात घ्या QB इज इक्वल टू QC प्लस CB. सो BC इज इक्वल टू QB मायनस QC. जर आपण याला रिअरेंज केलं BC या साईडला असणार आणि QB या साईडला जाणार. सो BC इज इक्वल टू QB मायनस QC. बट QB लक्षात घ्या QB ही फायनल वेलोसिटी आहे आणि QC ही इनिशियल वेलोसिटी आहे. लक्षात घ्या PA आणि QC हे पॅरलल आहे म्हणजे PA इज इक्वल टू QC. म्हणजे PA जर इनिशियल वेलोसिटी असणार तर QC सुद्धा इनिशियल वेलोसिटी असणार. सो QB इज द फायनल वेलोसिटी अँड QC इज द इनिशियल वेलोसिटी. सो फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी दॅट मीन्स चेंज इन वेलोसिटी. सो BC काय रिप्रेझेंट करत आहे? चेंज इन वेलोसिटी. आणि चेंज इन वेलोसिटीला आपण रिप्रेझेंट करतो DV न.
सो बी सी इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी. चेंज इन वेलोसिटी मीन्स डी व्ही. सो फ्रॉम फिगर आपल्याला फिगरमध्ये एक माहीत आहे की हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. नेहमी आर्क इज इक्वल टू काय असणार, रेडियस इंटू अँगल. लक्षात घ्या, जे आर्क असणार क्यू पी इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. म्हणजे ही जे रेडियस आहे, जो अँगल परफॉर्म करणार किंवा जो अँगल डिस्क्राईब करणार तोच आर्क असणार क्यू पी. पण इथं लक्षात घ्या आर्क काय बी सी. आता इथं लक्षात घ्या बी क्यू सी इज इक्वल टू ट्रायंगल क्यू ओ पी. म्हणजेच जर बी सी आर्क असणार तर इथं क्यू पी आर्क असणार. तो क्यू पी इज इक्वल टू बी सी. सो इथं आर्क का रिप्रेझेंट करणार आपण बी सी. ओके. रेडियस इथं काय ओ पी. पण इथं रेडियस जर आपण हा ट्रायंगल घेतला तर रेडियस काय असणार क्यू सी. रेडियस काय असणार क्यू सी इंटू अँगल इथं डी थिटा झाला असणार. इथं सुद्धा अँगल किती झाला असणार डी थिटा. ओके. बट बी सी आपण आताच बघितलं. बी सी आपण काय बघितलं की बी सी इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी दॅट इज डी व्ही. क्यू सी इज द वेलोसिटी. लक्षात घ्या पी ए जर वेलोसिटी असणार व्ही तर क्यू सी सुद्धा काय असणार वेलोसिटी व्ही. क्यू सी इज ऑल्सो वेलोसिटी व्ही इंटू डी थिटा. ओके. नाव डिवायडिंग बाय डी थिटा ऑन बोथ साईड. तर आपण डी टीनं बोथ साईडला डिवाइड केलं तर डी व्ही अपॉन डी टी होणार. डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू वेक्टर व्ही इंटू वेक्टर डी थिटा अपॉन डी टी. सो वेक्टर डी व्ही अपॉन डी टी is equal to vector v into d theta upon dt. Now dv upon dt means rate of change of velocity with respect to time. कशाची डेफिनेशन आहे एक्सेलरेशनची. सो रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम एक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम एक्सेलरेशन. v ॲज इट इज वेक्टर v मीन्स वेलोसिटी. इथं बघा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. बट इथं थीटा आहे. थीटा मीन्स काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम अँग्युलर वेलोसिटी. आणि अँग्युलर वेलोसिटीला आपण रिप्रेझेंट करतो ओमेगा. अँग्युलर वेलोसिटी कशाने रिप्रेझेंट करतो आपण ओमेगा. सो ॲक्सेलरेशन कोणता ॲक्सेलरेशन हा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वेलोसिटी इंटू लिनियर वेलोसिटी. ओके. लिनियर वेलोसिटी इंटू अँग्युलर वेलोसिटी. बट वी नो दॅट v इज इक्वल टू आर ओमेगा. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की v इज इक्वल टू आर ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही अपॉन आर. जर आपण ओमेगाच्या जागी व्ही अपॉन आर ठेवलं तर काय असणार ए इज इक्वल टू वेक्टर व्ही इंटू वेक्टर व्ही अपॉन आर. म्हणजेच सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय असणार व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा. तर इन वेक्टर फॉर्म काय होणार वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि इन मॅग्नेट्यूड फॉर्म काय होणार ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा एक्सप्रेशन होता सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनसाठी.